नमस्कार मित्रांनो, अंजलीज मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो आहे फंडामेंटल नर्सिंगमधील. हा थोडासा वेगळा आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे का? तर आज मी तुम्हाला फक्त जनरल इन्स्ट्रक्शन देणार आहे किंवा जे FON फंडामेंटल नर्सिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन किंवा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की नर्सेसनी कसं वागलं पाहिजे. हा क्वेश्चन दरवर्षी किमान 15 मार्काला पडत असतो. ठीक आहे. जे GNMचे विद्यार्थी आहेत यांना हा क्वेश्चन कमीत कमी 15 वेळेस पडलेला आहे. त्याच्यामुळं हा क्वेश्चन खूप 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 महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तो सर्वांनी याकडे लक्ष द्यावं. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे अनेक व्हिडिओ तुम्ही काय करसाल पाहू शकाल. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत काय करा, शेअर करा. ठीक आहे. आजचा जो व्हिडिओ आहे फ्रेंड्स तो आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंगमधील. ठीक आहे. कशाच्या रिलेटेड आहे तर नर्सिंग इन इंडिया. ठीक आहे. भारतामध्ये नर्सिंग कसं आहे याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन पडतो. जनरली जे की CET आहे, तुमचं जे मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन माहिती असणं गरजेचं आहे. यावर्षी जे थर्ड इयरचे जी गायनॅकचे क्वेश्चन मॅनेजमेंटमध्ये कोड ऑफ इथिक्समध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे. नंतर पहा, या ठिकाणी मी इंट्रोडक्शन सांगते तुम्हाला की जे इंट्रोडक्शन आहे फ्लोरेन्स नायटिंगेल यांनाच आपण काय म्हणतो, लेडी लॅम्प. ठीक आहे. किंवा लेडी विथ द लॅम्प असंही म्हणतो. तसेच त्यांना जे की मॉडर्न नर्सिंग आहे त्याचंच काय म्हणतो, जनक म्हणतो. ठीक आहे. आधुनिक परिचर्येची जनक असा जर क्वेश्चन पडला तर तो आपल्याला नक्कीच माहिती पाहिजे. त्यांनाच आपण फ्लोरेन्स नायटिंगेल असं म्हणतो. आता त्यांचा जन्म कधी झालेला आहे पहा. हा क्वेश्चन खूप वेळेस पडलेला आहे. जे की नीट आहे किंवा एम्सच्या एक्झाम आहेत, RRBच्या असतील, कोणत्याही क्वेश्चन असेल या ठिकाणी हा क्वेश्चन खूप वेळेस पडलेला आहे की जे की फ्लोरेन्स नायटिंगेल आहे यांचा जन्म कुठे झालेला आहे तर इटली येथे झालेला आहे. आणि कधी झालेला आहे, 12 मे 1820. ठीक आहे. लक्षात असू द्या. आणि मृत्यू झालेला आहे 13 ऑगस्ट 1910. म्हणजे टोटल जवळपास या 90 वर्ष काय झालेले आहेत, जगलेल्या आहेत. नंतर पहा, इंटरनॅशनल नर्सेस डे कधी सेलिब्रेट करतो आपण, 12 मे. हा देखील खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. दरवर्षी हा पडतोच कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये. सो लक्षपूर्वक लक्ष ठेवा किंवा लिहून काढा जर माहीत नसेल तर. इंटरनॅशनल नर्सेस डे 12 मे. नंतर पहा, नर्सिंग इन इंडिया. भारतामध्ये नर्सिंगची स्थापना कधी झालेली आहे किंवा जे ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया त्यालाच आपण TNAI म्हणतो. त्याची स्थापना जी आहे ही 1908ला सुरुवात झालेली आहे याची. आणि जे 1871 साली भारतामध्ये पहिलं नर्सिंग स्कूल ओपन झालेलं आहे. त्याचं नाव आहे स्कूल ऑफ नर्सिंग ॲट मद्रास किंवा चेन्नई येथे सुरू झालेलं आहे. मद्रास आणि चेन्नई असं दोन ऑप्शनमध्ये काय आहे तर सुरुवातीला चेन्नईचंच नाव काय होतं, मद्रास. ठीक आहे. आता 1926मध्ये भारतामध्ये पहिलं नर्सिंग कौन्सिल ते देखील मद्रासमध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्याचे जे राज्य जर विचारलं तर 1926 साली तमिळनाडू येथे काय झालेलं आहे, भारतातील पहिलं नर्सिंग कौन्सिल काय झालेले सुरू झालेलं आहे. नंतर पहा, 1946 साली पहिल्यांदा BSc नर्सिंगची स्थापना जी आहे ही राजकुमारी अमृतसिंग कौर कॉलेज ऑफ नर्सिंग या ठिकाणी काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. आणि हा 4 वर्षाचा काय आहे, डिग्री होती. ठीक आहे. तसेच याच वर्षी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरे येथे देखील ही डिग्री काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. आणि एक फ्रेंड्स जनरली माहितीसाठी सांगते की जे 1926 साली भारतामध्ये जे नर्सिंग चे स्कूल ओपन झालं होतं, जे स्कूल ऑफ नर्सिंग मद्रास या ठिकाणी, तर तिथं फक्त 6 महिन्याचं काय केलेलं होता, त्यांनी एक डिप्लोमा ठेवलेला होता. ठीक आहे. ह्या 6 महिन्याचं ट्रेनिंग पिरियड त्यांच्यासाठी होता. नंतर जशी पेशंटची केअर प्रॉपरली मॉडर्न होत गेली तसं त्यांनी काय केलेलं आहे, एक्स्ट्राचं नॉलेज त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. नंतर पहा, या ठिकाणी एक प्रोफेशनल नर्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली शी इज अ नॉट अ प्रोफेशनल, कारण तिचे जे हेअर आहेत ते देखील प्रॉपरपणे टक केलेले नाही आहेत. ठीक आहे. आपल्याकडे चालत नाही, परंतु अमेरिकेच्या ठिकाणी असे नर्सेस चालतात. नंतर ठीक आहे, या ठिकाणी बघा INCचा फुल फॉर्म आहे इंडियन नर्सिंग कौन्सिल. त्याची स्थापना झालेली आहे 1948 साली. पहिल्यांदा MSc नर्सिंग जे आहे हे देखील RAK म्हणजेच राजकुमारी अमृतसिंग कौर जे आहे यांच्या कॉलेजमध्ये काय झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. MNCलाच आपण महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल म्हणतो. त्याची जी स्थापना आहे 30 डिसेंबर 1966 साली झालेली आहे. INC म्हणजेच काय, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस याची स्थापना झालेली आहे 1899ला. नंतर पहा, कोड ऑफ इथिक्स किंवा नर्सेसनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याविषयी जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगते. हा क्वेश्चन 15 मार्काला दरवर्षी पडतो. त्याच्यामुळे आपल्याला हे माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे.
फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन 15 मार्कला फिक्स आहे आणि कमीत कमी 5 मार्कला हा फिक्स आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन, हा जो टॉपिक आहे मी घेतलेला आज, ह्याच्यातली प्रत्येक एक ना एक क्वेश्चन तुम्हाला दरवर्षी पडतोच. ठीक आहे. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. सर्वांनी लिहून घ्या आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. पहा, कोड ऑफ इथिक्स म्हणजे काय, तर कोड ऑफ इथिक्स म्हणजेच जे शिष्टाचार, ठीक आहे, माणसाच्या अंगी आपण कसं वागलं पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे याच्यासाठी एक प्रोफेशनमध्ये नियम लादलेले असतात. ठीक आहे. त्यालाच कोड ऑफ इथिक्स म्हणतो. आणि हे नर्सेसला महत्त्वाचे आहेत, कारण पेशंटशी आणि डॉक्टरशी जो की एक दुवा असतो, ही नर्स असते, बरोबर की नाही. पेशंट डायरेक्टली डॉक्टरशी बोलू शकत नाही, तो आधी नर्सेसशी बोलणार आहे आणि नंतर डॉक्टरशी बोलणार आहे. म्हणून जो की दुवा आहे, त्या दुव्याचं काम जे आहे नर्स करते. म्हणून हे जे कोड ऑफ इथिक्स आहेत ते नर्सेससाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर पहा, ICN म्हणजेच काय, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस. फ्रेंड्स, तुम्हाला अजून एक सांगते की जे ICN आहे आणि INC आहे याच्यामध्ये खूप जणांना बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. ठीक आहे. तर INC इंडिया हा लक्षात ठेवा शब्द. INC म्हणजे काय, इंडियाचे 2 शब्द घ्यायचे पहिले. INC म्हणजेच काय, इंडिया. ठीक आहे. भारतासाठी IN असं लक्षात ठेवा. आणि मग इंटरनॅशनल तर तुम्ही म्हणू शकता की इंटरनॅशनल काउन्सिल. ठीक आहे. ICN इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस आणि INC म्हणजे काय, इंडियन नर्सिंग काउन्सिल. नंतर पहा, ICN कडून नर्सेससाठी काही कोड ऑफ इथिक्स लागू केलेले आहेत 1953 साली. तर सगळ्यांना एक क्वेश्चन लिहायची पद्धत सांगते की जेव्हाही तुम्ही क्वेश्चन लिहिताय हा क्वेश्चन पेपरमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही हा फक्त 4 पॉईंट्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. खूप जास्त फाफरट पसारा लिहिता कामा नये किंवा निबंध लिहिल्यासारखा आपल्याला कोणताही क्वेश्चन सोडवायचा नाही आहे. पॉईंट्स टाकायचे 4. नर्सेस आणि पेशंट, नर्सेस आणि नर्सिंग प्रॅक्टिस, नर्सेस आणि प्रोफेशन आणि नर्सेस आणि कर्मचारी, हे 4 पॉईंट टाकायचे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर लँग्वेजमध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये हा क्वेश्चन सोडवायचा आहे. ठीक आहे. हे 4 पॉईंट्स तुम्हाला कमीत कमी 2 पेजेसपर्यंत लिहायचे आहेत. आता बघा, जे की कोड ऑफ इथिक्स आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे कसं वागलं पाहिजे. तर कोणताही वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्याशी बोलत असताना सर, मॅडम, सिस्टर, मिस असा उल्लेख करायचा. ठीक आहे. ना की दीदी, भैया, मामा, ओके, असे शब्द वापरायचे नाही आहेत. आपल्याला काय करायचे, सर, मॅडम, सिस्टर, मिस असे शब्द वापरायचे. का, जे की आपण नर्सिंग प्रोफेशन आहे, हे प्रोफेशन आहे. ओके. ही आपली फॅमिली नाही आहे. सो आपण हे भैया, दादा, मामा असे शब्द वापरायचे नाही आहेत. आपण डायरेक्टली सर, मॅडम, सिस्टर, मिस असा त्याचा काय उल्लेख करायचा आहे. ठीक आहे. प्रत्येकाशी वागताना नियमात राहूनच वागायचे. म्हणजे आपल्या नियमांचं उल्लंघन करायचं नाही आहे, खूप जास्त आव्हानायचं नाही आहे. आपल्याला जेवढे नियम आहेत त्याच्यातच राहून काय करायचं आहे, वागायचं आहे. कोणतीही मोठी व्यक्ती जर तुमच्या रूममध्ये आली किंवा वार्डमध्ये आली किंवा तुम्हाला लांबून येताना दिसली, तुम्ही त्या ठिकाणी बसलेले असाल, तर तुम्हाला पटकन उभं राहायचं आहे. ठीक आहे. पटकन उठून उभं राहायचं आहे किंवा त्यांना मग गुड मॉर्निंग विश करा, गुड आफ्टरनून विश करा, जे काही टायमिंग असेल त्यानुसार तुम्ही त्यांना विश करायचं आहे. नंतर पहा, जोपर्यंत बसायला सांगत नाही तोपर्यंत उभाच राहायचं आहे. आणि जर तुम्हाला त्यांनी बसायला सांगितलेलं असेल तर त्यावेळेस मात्र वरिष्ठ जाताना, ठीक आहे, ते बाहेर जात आहेत तर त्यावेळेस तुम्हाला उभं राहायचं आहे. बघा, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याचा कधीही अभिमान बाळगायचा आहे. ठीक आहे. ती तुमची संस्था कशीही असेल, तुम्हाला त्याच्याविषयी थोडंसं तरी अभिमान असला पाहिजे. कारण आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत, जे काही आपण आहोत ती त्यांच्यामुळेच आहे. ठीक आहे. आपली ओळख जी आहे ते तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे किंवा त्या ठिकाणाहून शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळेच आहे. ठीक आहे. नंतर पहा, जिन्यातून किंवा वरांड्यातून तुम्ही जात असाल आणि वरिष्ठ समोरून येत असतील तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, आधी त्यांना जाऊ द्यायचं. ठीक आहे. प्रायोरिटी जी आहे ती कुणाला द्यायची आहे, जे की सिनियर्स आहेत त्यांना द्यायची आहे. किंवा कोणतीही वस्तू घेत असताना तुमच्या सिनियरला विचारून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे त्याची लेखी संमती असावी, नाहीतर कधी कधी तुमच्या ते अंगलट येऊ शकतं. ठीक आहे. तुम्ही एखादी वस्तू उचलून नेली आहे तर तुमच्यावर चोरीचा आळ देखील येऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे एक लेखी परमिशन असावं. कोणतीही वस्तू ऑफिसमधून घेत असताना त्याची एक रिटर्न परमिशन असावी. तुम्हाला सुट्टी हवी असेल तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे, एक रिटर्न लेटर द्यायचं आहे. कोणी बोलत असताना किंवा काम करत असताना जर अचानकपणे आपण त्यांना डिस्टर्ब केले तर अशा वेळेस काय करणार, तुम्ही सॉरी म्हणा आणि आतमध्ये जा. ठीक आहे. किंवा परमिशन घ्या. सॉरी सर, मे आय कम इन मॅम, मे आय कम इन सर, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, त्यांना डिस्टर्ब करायचं आहे मध्ये. ठीक आहे. डिस्टर्ब तर करणारच आहात, परंतु एक शिष्टाचार आहे की आपण त्यांना सॉरी म्हणावं
त्याच्यासाठी हा मुद्दा आहे, ठीक आहे. किंवा कुठेही तुम्ही एंट्री करत आहात, कोणत्याही एखाद्या रूममध्ये जात आहात किंवा एखाद्या तुमच्या फॅमिलीमध्ये देखील कोणाच्या रूममध्ये जात असाल तर प्लीज नॉक करून जात जा, ठीक आहे. कशासाठी? हे खूप छान मॅनर्स आहे. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती तयार नसते, अचानकपणे ती घाबरू शकते, म्हणून आपण काय करायचं आहे, नॉक करून आतमध्ये जायचं आहे. नंतर पहा, इतरांचे बोलणे ऐकून घ्यायचे आणि आपली बाजू मग मांडायची, ठीक आहे. कोणतीही गोष्ट, एखादी व्यक्ती जर आपल्याला एखादी गोष्ट सांगत असेल तर मध्ये मध्ये न बोलता काय करायचे, ते पूर्णपणे ऐकून घ्यायचे आधी आणि मग आपली बाजू काय करायची, मांडायची, ठीक आहे. मध्ये मध्ये बोलल्यामुळे काय होतं, एकतर आपलंही बोलणं पूर्ण त्याला समजत नाही आणि त्या समोरच्या व्यक्तीचं बोलणंही आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे कधीही आधी समोरच्याची बाजू ऐकून घ्यावी आणि मग आपली बाजू मांडावी. किंवा जर त्या व्यक्तीने आपल्याला परमिशन दिली असेल की आधी तुमची बाजू सांगा, तर आपण आधी आपली बाजू मांडायची आहे. नंतर पहा, कोणतंही बोलत असाल कोणाशी तर आपल्याला काय करायचं आहे, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आहे. असं होऊ नये की आपण जसं चोरी केल्यासारखं डोळे खाली घालून लक्ष नसल्यासारखं, किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलते आणि आपण आपल्या मोबाईलमध्येच लक्ष ठेवतो, ठीक आहे. हे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला सोडवायचे आहेत, ठीक आहे. म्हणून त्याच्यासाठी आय कॉन्टॅक्ट आपल्याला मेंटेन करायचं आहे. नंतर पहा, चूक जर असेल तर आपली ती चूक मान्य करावी. हा आपला खूप मोठेपणा आहे किंवा ही खूप चांगली गोष्ट आहे. जर आपली चूक असेल तर ती नक्कीच मान्य करावी आणि ही खूप चांगली सवय आहे, ठीक आहे. नंतर पहा, भेदभाव किंवा पक्षपात करू नये. हा पेशंट ह्या जातीचा आहे, हा पेशंट त्या जातीचा आहे, किंवा हा पेशंट वरच्या जातीचा आहे, हा पेशंट डॉक्टर आहे, असं कोणताही पक्षपात करायचा नाही. आपल्याला सगळ्यांना रिस्पेक्टफुली काय करायचं आहे, वागवायचं आहे. सर्वांची नावे आणि पद माहिती असावं. आपण ज्या वार्डमध्ये काम करत आहोत, ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहोत, तिथल्या सिनियर व्यक्तींची नावं माहिती असली पाहिजे, त्यांचं पद माहिती असलं पाहिजे. का? तर इमर्जन्सीला समजा एखादं तुमच्याकडे सिनियर आलेले आहेत आणि तुम्हाला त्यांचं नावच माहीत नाही आहे, ठीक आहे. कोणते सर, तर तुम्हाला कोणते सर हे माहीत नसतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, त्यांची नावं माहिती पाहिजेत, त्याच्यासोबतच त्यांचं पद जे आहे ते माहिती असावं. नर्स आणि डॉक्टरचं हेल्दी रिलेशन असावं किंवा ते तयार करावं लागतं. कसं? तर त्याच्यासाठी एक उदाहरण सांगते तुम्हाला. जेव्हा नर्स आणि डॉक्टर्स एखादं जर ऑर्डर देत आहेत किंवा एखादं फॉलोअप करायला सांगताय तर ते आपल्याला ऐकायचंच आहे, ठीक आहे. तिथं आपण आर्ग्युमेंट करायचं नाही आहे किंवा आपलं मत देखील मांडायचं नाही आहे. डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, मान्य करायचं आहे. नंतर पहा, सहकार्यानं वागायचे, जे की कोऑर्डिनेशन म्हणतो, कोऑपरेशन म्हणतो, ते करायचं आहे आपल्याला. नंतर पहा, रिस्पेक्ट द्यायचा आहे प्रत्येकाला. मग तो पेशंट असेल, तुमचा सोबत काम करणारा स्टाफ असेल, तुमचे टीचर्स असतील, तुमचे कोणतेही सिनियर्स असतील, ठीक आहे. त्यांना एक रिस्पेक्ट द्यायचा आहे. नंतर पहा, ॲडजस्टमेंट करायची आहे. जर समजा तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही त्या गोष्टीच्या बदल्यात कोणती गोष्ट वापरू शकता हे शिकायला पाहिजे, ठीक आहे. नंतर पहा, बजेट पाहून आपल्याला काय करायची, मॅनेजमेंट करायची. समजा तुमच्याकडे सिनियर पद आले की तुम्ही एक मॅनेजर आहात, ॲज अ मॅनेजर तुम्हाला वार्डची मॅनेजमेंट करायची, तर त्यावेळेस तुमच्याकडे बजेट किती आहे हे माहिती असलं पाहिजे, ठीक आहे. आणि त्या बजेटचा वापर आपण म्हणजे जेवढं बजेट आहे त्याच्यातच आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट करायची, ठीक आहे. नंतर आहे कोऑपरेशन ठेवायचे, कोऑपरेट करायचे एकमेकांना. आणि सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे की स्वच्छता ठेवायची आहे, ठीक आहे. फ्रेंड्स, हे जे मुद्दे आहेत ते सर्वांनी लिहून काढायचे आहेत, कारण हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. परत सांगते, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, स्पेशली फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.